दो या आले 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 2 तारो आले आपले आले आले The show starts in 3, 2, 1, go. तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय एकवीरा. मी अजय विलास अंधारे तुमचं स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगवरती. तर मित्रांनो, कशा तुम्ही? आय होप चांगलेच असणार आणि चांगलेच राहा आणि आपला ब्लॉग पण पहा मस्त. तर मित्रांनो, आम्ही चाललो आता पुण्याला. म्हणजे आम्ही कंप्लीट 1:30 वाजता रात्री घरातून निघालो. आता वाजले 3. तर 3 वाजल्याने मी मुरबाड सरळगाव क्रॉस केलं आहे. तिथे पेट्रोल पंपावर थांबलो. तर मी घरी शूट नाही केला कारण की घाईतच निघालो. डायरेक्ट इथं जेवून मी इंट्रो वगैरे सगळा मारला आणि इथूनच आता डायरेक्ट आम्ही थेट आता नॉनस्टॉप जायलाच लागेल कारण की डिलेवरी लवकर करायची आहे. आपल्या गाडीमध्ये झाडं आहेत, म्हणजे छोटे छोटे पॅकेज आहेत असे झाडांचे. तर ते तिथे मॉलमध्ये डिलेवरी करायची आहेत आणि मला काही 2-3 दिवस पण आधी ब्लॉग पडलेला नाही आहे. तर आज पण चांगला दिवस भेटला मला ब्लॉग शूट करण्यासाठी. तर करू आपण मजा, धमाल करू. धमाल म्हणजे ट्रॅव्हलिंगच आहे, पण बघू आता जाता जाता आमची कॉमेडी ना असंच तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो मी. तर आपला ब्लॉग पाहत राहा. आता बघू पुढे कुठे चाय वगैरे भेटतो का, कारण की झोप नाही कंप्लीट झाली माझी. मी झोपलोच नाही ॲक्च्युली. झोपातून आता म्हणजे आता बोलायला पण होत नाही येत. आता एखाद तास मी झोपेल, तोपर्यंत आता तुम्हाला डायरेक्ट पुढेच भेटू आपण. तर चला भेटू आपण पुढे, पाहत राहा आपला ब्लॉग. तर मंडळी, आता किती वाजलं? 4:30 वाजलेत. आम्ही कशेला म्हणजे आता कर्जतला पोचू आम्ही थोड्याच वेळात. आणि त्या पावसाचा एवढा थैमान आहे का थांबायचा नावच घेत नाही. भयंकर पाऊस लागलाय, भयंकर. बाबा, एकच रस्ता असा येतोय ना, पुढचा काय समजत नाही. जाम बेकार पाऊस आहे, बेकार. लई खतरी पाऊस आहे. काय भेटू आपण पुढे धोऱ्या झालं. मॉर्निंग आता पोचलो आपण कर्जत मध्ये. CNG भरतोय आपण. कर्जत नाही, सॉरी, खोपोलीमध्ये आपण CNG टाकून आता लागू थोड्याच वेळात खंडाला घाटात. पालखी चालली आहे राहायची. आपल्याला ती पालखी आपल्याला इथे भेटली आहे.
मित्रांनो, एकविरायची पालखी आपल्याला इथं घाटामध्ये आपल्याला भेटली. आपल्याला आईचं दर्शन झालं इथेच आणि एकदम मन भरून येतो असं काही झालं ना. आता आई माऊलीचं दर्शन आपल्याला इथंच भेटला आणि आपण आता खंडाला घाटात आहे. हा खंडाला घाट आणि हा पूर्ण पालखीची लाईन आहे. म्हणजे भरपूर मोठी लाईन आहे, भरपूर माणसं आहेत पालखीला. आता जातो पुढे मस्त. आई माऊलीचं दर्शन झालं आपल्याला, चांगली सकाळ आपली झाली. आणि हा शिंगरोबा मंदिर भरपूर बाबा पब्लिक भरपूर आहे. बघा पालखी कुठली आहे, पालखी कुठली आहे? जाम खाली आहे. कुठली कुठली? नाही नाही, पालखी भाल भाल कुठून? अलिबाग. अलिबाग तिथंच गाव आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर मित्रांनो, पालखी तर आपली पालखी भाल अलिबाग तिथली माणसं होती सगळे. आपल्या मित्रांनी आपल्याला सांगितलं ती भालची पालखी होती आणि अलिबाग वरनं म्हणजे आले ते. तर आपलीच माणसं होती, चांगली होती, व्यवस्थित, खूप मोठी लाईन होती. तर एकदम चांगलं वाटलं. आई माऊलीचं दर्शन झालं आपल्याला आणि अशीच आमची सकाळ चांगली जावो, पूर्ण दिवस आनंदाचा जावो आणि तुमचा पण जावो. तर मित्रांनो, आपण आता सध्या खंडाला घाटात आहेत आणि आमचं चाललंय सध्या फुल एन्जॉय चाललंय. थांबा, इथे आपले मामा भेटले. मामा आहेत तिथे उभे आहेत मामा. मामा सध्या समोरच उभे होते. चला आता वरती डायरेक्ट आता टोकावर गेल्यावर भेटतो आपण. झोप आली होती, झोप उडाली. मित्रांनो, धबधबा दिसतोय तुम्हाला? झरणा झरणा लय लांब आहे, खूप लांब आहे, खूप लांब आहे. कसे ओव्हरटॅक मारून जात आहेत बाबा, भयंकर. अय्यो, टाकीला टाकील टाकील टाकील. सुरक्षित अंतर ठेवा. धन्यवाद सर. सुरक्षित अंतर आहे आमचा. बघा किती डिस्टन्स आहे, खूप आहे. अजून वरती जायचं, एक पायरी वरती जायची आपल्याला अजून. असा नजारा मित्रांनो कुठे पाहायला भेटणार नाही परत. मला तरी नाही भेटणार, तुम्हाला भेटेल पण मला तरी नाही भेटणार. हा बघा धुका बघा किती आहे. आणि आम्ही मागच्या टायमाला इथे शूट केला होता वरती, या स्पॉटला. एकविरेच्या ब्लॉग मध्ये पार्ट 1 मध्ये इथे शूट केला होता वरती. आणि हा रस्ता गेला ना तो आता आम्ही हे आपण भोगद्यात लागू ना माझा. आम्ही खंडाला भोगद्यात लागू डायरेक्ट. बोगदा बोगदा बोगदा. फुल लोडेड गाडी ना.
हा एकविरायचा कारला डोंगर, माझ्या आई माऊलीचा कारला डोंगर. लागला एक टोल आपल्याला. आता थोड्याच वेळात आपण पुण्यामध्ये एंटर होऊ. आपल्याला लागला टोल नाका. चला थोड्याच वेळात आपण आता पुण्यात एंटर होऊ. तर मी आता जागेवर पोहोचल्यावर शूट घेतो. मॉर्निंगला ट्रॅव्हलिंगला मजा वाटते, पण आम्ही मॉर्निंगला नाही 1 वाजता रात्री निघालो, तर थोडीशी झोप पण आहे. A few moments later. चला मित्रांनो, पुणे सिटीमध्ये आपण एंटर झालो आत्ताच एवढ्यात. काय बाबा बरोबर ना? हो, नक्की 100%. 100%. चला मित्रांनो, फायनली पोहोचलो आपण मॉल मध्ये. हा बघा किती मोठा मॉल आहे. या राईट साईडचं काम चालू आहे इकडे, आणि तिकडनं फ्रंटने व्यवस्थित झालेले. हा इकडं वाढवीत घेतलाय, काय माहित त्यांचं, काय ना माहित. आता एवढ्यात पोचलो आपण पिंपरी चिंचवड वाकड इथे, म्हणजे पुण्यात आहे प्रॉपर. हो तिथे अजून आपला एक मित्र येतोय, भावेश म्हणून त्याचं नाव आहे. तर आपल्याला इथे एंट्री करायची आणि इथं गाडी लावायची आतमध्ये. आता लावून वगैरे झालं का माल खाली करून घेऊ. मग अजून 3 ठिकाणी माल डिलेवर, दुसरी किंवा 3 ठिकाणी पोचवायची अजून. लय आबाल झाली. 7 घंट्याची रनिंग, 7 घंटा. आम्ही 1 वाजता निघालो होतो. आणि आमच्या बांगरचे सध्या 3-4 वर. अरे डॉगीमॅन यू चबड्या, आपले जिथे तिथे मित्र भेटतात रे. दे म्हणजे दे म्हणजे दे म्हणजे दे दे. नाही रे, ना शिकवण नाही तुला. डॉगी द कालू द डॉगी. बाबू खायला काय नाही रे सध्या माझ्याकडे. आता खायला बिस्किट पुडा पण नाही. नाही रे, चल नंतर भेटू आपण. चला आता म्हणजे भावेश कधी येतोय तेव्हा आपण जरा काहीतरी बोलू. आता जरा रिलॅक्स होतो. तर मित्रांनो, ड्रायव्हर लाईफ बघा कशी असते. जिथे जागा भेटते तिथे आपलं पोट भरायचा. इथे आता मी भाकरी खातो मस्त. पाप्यादाने आणले मुगाची भाजी, आणि मी आणलेत नदीचे मासे, मळ्याचे मासे, मळ्याचे मासे. दिस इज द मलिया. मलिया आपने तो कभी देखा नहीं होगा, तो चलिए मैं आपको दिखाता हूँ. मलिया किसे बोलते हैं? हाँ 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 हाँ, दिस इज द मलिया. ये देखो, ये है मलिया के माशे. ये हमारे गांव के नदी के माशे हैं, और इसको हम अभी खाने वाले हैं. आणि तर या मित्रांनो, तुम्ही पण जेवायला म्हणजे नाश्ता एक प्रकारे आमचा भाकरी खातो आता आम्ही सकाळी 7:30 वाजता. तर या तुम्ही पण खायला.
आम्ही पण खातो आणि भेटू पण थोडं थोडं भविष्य आल्यावर. तर चला.